जगदीशला जंगल आणि जंगली जमातींचं भारी आकर्षण. अद्याप टिकून असलेली जगभरातील घनदाट वने पालथी घालावीत ही त्याची महत्त्वाकांक्षा. त्याला बायको लाभली, तीही अशीच भटकंती आवडणारी. दोघांनी मिळून बस्तरचं गूढ जंगल हनीमूनसाठी निवडलं. कायम लक्षात राहील असं काहीतरी हटके त्यांना करायचं होतं. 2 दिवस मचाणासारख्या निसर्गरम्य आणि सुरक्षित लॉजमध्ये घालवल्यावर जगदीशला आणखी काहीतरी ॲडव्हेंचर करण्याची हुक्की आली. त्याने हॉटेलच्याच एका वेटरच्या मदतीने स्थानिक जंगलातील दुर्मिळ आदिवासी जमातीचा पत्ता मिळवला. जेनिमा हॉटेलचं उबदार आणि आरामदायी वातावरण सोडून रानात जायला तितकीशी उत्सुक नव्हती, पण जगदीशचा उत्साह पाहून ती तयार झाली. भल्या पहाटेच वेटरने नकाशावर पेनच्या मदतीने आखून दिलेल्या वाटेवर ते निघाले. बरंच चालल्यावर ते एका धबधब्यापाशी पोचले. आसपास मनुष्यवस्तीच्या कुठल्याच खुणा नव्हत्या. आदिवासी पाडा शोधण्याच्या नादात आपण जंगलात भरकटलोय हे जगदीशला मान्य करावंच लागलं. पण चिंता करण्याची गरज नव्हती. त्यांच्याकडे टेंट आणि खाण्यापिण्याचं पुरेसं सामान होतं. शिवाय 3 दिवसात आपण परतलो नाही तर आपल्याला शोधत यावं यासाठी जगदीशने त्याच वेटरला भरपूर पैसेही देऊन ठेवले होते. वेटर खुशीने राजी झाला होता. पण त्याच रात्री वेटरच्या आईचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्याने 2 आठवड्यांची सुट्टी टाकली. दुःखाच्या भरात तो या जंगल भटकंतीसाठी गेलेल्या जोडप्याला विसरूनही गेला. रानात भरकटलेले जगदीश आणि जेनिमा मात्र 3 दिवसांनी मदत येईलच या आशेवर निर्धास्त होते. आदिवासी पाडा त्यांना सापडला नसला तरी नीरव शांततेचा हिरवागार परिसर, अव्याहत खळखळणारा धबधबा, रानटी फळाफुळांनी डवरलेली झाडी, ठिपकेदार हरणांचे कळप आणि बरंच काही पाहायला मिळालं. त्यांनी तिथेच तंबू ठोकला. मधुचंद्रासाठी आलेल्या एका जोडप्याला अशा स्वर्गीय एकांताशिवाय आणखी काय पाहिजे. त्यांनी खळाळत्या ओढ्याच्या शेजारी मऊ मऊ गवतावर एकमेकांच्या मिठीत पहिला दिवस व्यतीत केला. संध्याकाळ होता होता जगदीशने शेकोटी पेटवली. एका भांड्यात पाणी उकळून सूप आणि नूडल्स तयार केले. पोट भरल्यावर त्यांचं आभाळात लक्ष गेलं. डोळ्यात मावणार नाही अशा सहस्त्रावधी ताऱ्यांची चादर अंगावर ओढायला मिळणार होती. ते तारे पाहत पाहतच त्यांचे डोळे जड झाले. तंबू बाहेर विझत्या शेकोटी जवळच त्यांना झोप लागली. पण आपण मनुष्यवस्तीपासून बरंच लांब, भर रात्री भर रानात झोपलो आहोत याचं त्यांना भान राहिलं नव्हतं. जंगल दिवसा जितकं मनमोहक वाटतं, रात्री तितकं जीवघेणं बनतं. अंधार दाटताच रात्रीला ऊत आला. रानातून कसले कसले भयप्रद आवाज ऐकू आले. पण दिवसभराच्या खडतर ट्रेकिंगने गळून गेलेल्या उत्साही नवदाम्पत्याला जागच येत नव्हती. अखेर तोंडावर पाणी सांडू लागलं तेव्हा जगदीश उठला. त्याने हाताने चाचपडून पाहिलं. चेहरा ओला आणि किचकिचीत झाला होता. हे दिवस पावसाचे नव्हेत आणि वादळाचीही शक्यता नव्हती. मग हे पाणी कुठलं? त्याने जिकिरीने डोळे उघडले. पण यावेळी समोर ताऱ्यांची अखंड चादर दिसेना. मधले बरेचसे तारे डस्टरने खोडून टाकावेत तसे गायब झालेले. आभाळाचा काळा फळा मधूनच साफ झालेला. डावी उजवीकडचे तारे मात्र तसेच लकाकत होते. हे कसं काही शक्य आहे? मध्ये एखादा ढग तर आलेला नाही. असेल तर तो या चांदण्या रात्री आपल्याला दिसायला हवा. एवढ्यात त्या अवाढव्य काळ्या पोकळीला दोन्ही बाजूंनी वळवळणारे हात फुटले. जणू एखाद्या अतिप्रचंड ऑक्टोपसचे पायच असावेत. जगदीशची तंतरली. आपण खरेच जागे आहोत की स्वप्नात? तो गडबडीत उठला. त्याने आसपास पाहिलं. ते भर रानातच टेंट बाहेर झोपले होते आणि वळवळणारी असंख्य शुंडके असलेला एक गॉडझिला त्यांच्या समोर रान अडवून उभा होता. त्याच्यावर पडणारे ते चिकट द्रवाचे शिंतोडे कदाचित त्या महाकाय प्राण्याची लाळच असावी. त्याने गदागदा हलवून जेनिमाला उठवले. समोर पाहताच तिने भयंकर किंकाळी फोडली, पण ती अफाट रानात विरून गेली. दोघंही सावरून वाट फुटेल तिथे धावू लागले. काठेरी झाडी अंगाला ओरबाडू लागली. काट्याकुट्यांनी दगडगोट्यांनी पाय रक्तबंबाळ झाले तरी जीव वाचवण्यासाठी ते धावतच राहिले. पण मागे डोंगर लागला असताना पळून जाणार तरी कुठे? त्या अजस्त्र राक्षकाच्या पावलांचा आवाज धरणी कंपासारखा निनादत होता.
धावता धावता ती दोघं एका मोकळ्या माळावर पोचली. दूरवर काही कंदील मिणमिणताना दिसले, काही राहुट्याही दिसल्या. हाच तो बस्तरच्या घनदाट रानातील दुर्मिळ आदिवासींचा पाडा असावा. जगदीशच्या जीवात जीव आला. ती दोघं वेगाने कंदिलांच्या दिशेने निघाली. मागे पाहण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, पण आता छाती दडपून टाकणारा आवाज ऐकू येत नव्हता. त्या राक्षसाने पाठलाग सोडला असावा. ते वस्तीच्या जवळ पोचले. दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अजूनही त्यांच्या आणि त्या मिळमिळत्या कंदिलांच्या मध्ये 200 मीटर्सचं तरी अंतर असेल. तेव्हाच एक गूढ लाल धुकं त्या माळरानावर दाटून आलं. काही सेकंदातच पुढचं दिसेनासं झालं. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि धावू लागले. पण दिशाभान हरपलं. नक्की कुठे जातोय हे कळेना. ते गोंधळून आसपास पाहू लागले. तेव्हाच आसमंतात एक आसुरी चित्कार निनादला. आणि पुढच्याच घटकेला ते दोघं एकदम गायब झाले. जणू धुक्यातच एकजीव झाले असावेत. पण ते लाल धुकं मात्र अजूनही तिथे रेंगाळत होतं. काय मित्रांनो, कसं काय चाललंय सगळं? राजेशने व्हिडिओ कॉलवर विचारलं. त्याच्यासोबत विजय, लिंबाजी, योगेश, किरण, मंगेश सगळेच होते. प्रत्येकजण लग्न, हनीमून वगैरे आटपून परतला होता. नवीन व्यवसायांची जबाबदारी त्यांनी उत्साहाने स्वीकारली. कुठल्या व्यवसायात काय काय प्रगती झाली याचा तोंडी अहवालच त्यांनी दिला. आमच्या केसबद्दल विचारलं. थोडी विचित्रच केस आहे मित्रांनो. कुठला तरी भयंकर शाप आहे म्हणतात या राजघराण्यावर. घौल की काय, रोज वेगवेगळी रूपे घेऊन हल्ला करतो तो. पण राजकुमारी दिसायला एक नंबर आहे. मॉडेल असती तर मिस युनिव्हर्स नक्कीच बनली असती. आपल्या मित्रावर फिदा झालेली दिसते. सारखी सारखी चोरून बघत असते. सगळं नीट जुळलं ना तर येताना तुमच्यासाठी 2 वहिनी घेऊनच येतो आम्ही. सचिन बडबडला. वा, ही तर फारच आनंदाची बातमी आहे. राजेश खुश होत म्हणाला. सचिनचं फारसं मनावर घेऊ नका. त्याने दासी पटवली आहे असं दिसतं, पण गार्गी आणि माझ्यात काही नाही. आपण त्यांची मदत करतोय म्हणून तीही आमच्यासोबत आपुलकीने वागते एवढंच. मी म्हटलं, ठीक आहे, पण तुमच्यात तसं काही असलं तरी आमची हरकत नाही. कधीतरी तुला गौरीच्या दुःखद आठवणीतून स्वतःला दूर करावंच लागेल. योगेशने सल्ला दिला. असो, तर मी काय म्हणत होतो, इथे आणखी एक नवीन केस आली आहे. माझा पूर्वीच्या ऑफिसमधला एक मित्र होता, अजित त्याचं नाव. माझ्यासोबतच लग्न झालं त्याचं. हनीमूनला ऑफबीट डेस्टिनेशन हवं होतं म्हणून छत्तीसगडच्या कुठल्या तरी जंगलात गेले होते. ते परतलेच नाहीत. 2 आठवडे उलटल्यावर त्याच्या भावाने पोलिसात तक्रार केली, पण त्यांना कुणीच सापडलं नाही. आता आणखी उशीर करून चालणार नाही. तुम्हाला किती वेळ लागेल अजून तिथे, की मी 2-3 जणांना घेऊन जाऊ? लिंबाजीने विचारलं. आम्हाला इथे अजून 10 दिवस तरी लागतील असं वाटतंय. लिंबाजी, तू राजेश, मंगेश आणि किरणला घेऊन जा. योगेश आणि विजय बिझनेस सांभाळतील. ही देवबागच्या झपाटलेल्या बेटासारखी केस वाटते. तुम्ही नक्कीच सोडवाल. तरी सांभाळून राहा. शांत डोक्याने विचार करा. कुठलाही धोका आढळल्यास आम्हाला संपर्क करा. मी सूचना दिल्या. ओके, आम्ही उद्याच निघतो. बाय. लिंबाजीने कॉल कट केला. मी, विशाल, योगेश आणि विजय आमच्या टेरेस गार्डनमध्ये चिंताग्रस्त बसलो होतो. राजमहालाची केस नीट पार पडली होती. अचानक सोयरीक जुळली म्हणून सचिनही लगोलग गावी गेला होता. त्याने मुलगी पसंत केली. पुढच्याच आठवड्यात साखरपुडा होता. साल्यांनो नक्की यायचं हा, नाहीतर साखरेचा पुडाच फेकून मारेन असा दमही त्याने देऊन ठेवला होता. आम्ही सुद्धा जायला आतुर होतो. मग चिंतेचं कारण काय? कारण हेच की छत्तीसगडच्या रानटी भागात मोहिमेवर गेलेले आमचे 4 मित्र लिंबाजी, राजेश, मंगेश आणि किरण यांच्याशी मागच्या 3 दिवसांपासून कुठलाही संपर्क साधता येत नव्हता. सर्वांचेच फोन नॉट रिचेबल येत होते. असं आधी कधी झालं नव्हतं. सगळं काही ठीकठाक असतं तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. आणखी 2 दिवस वाट बघू. नाहीच केला त्यांनी फोन तर ताबडतोब निघू. काय म्हणता? योगेशने सुचवलं. मला तर धडकीच भरली आहे बाबा. सारखे सारखे कुठल्या ना कुठल्या वहिनींचे फोन येत आहेत.
आमचे हे अजून परत कसे आले नाहीत? त्यांचा फोनही लागत नाही आहे. मॅसेजला रिप्लायही देत नाहीत. त्यांना काय सांगायचं? कधी कधी नसतं नेटवर्क फील्डवर असं सांगून मी वेळ मारून नेतो, विजयने काळजीच्या सुरात म्हटलं. मला वाटलंच होतं, लग्न झाल्यावर सगळं आणखी अवघड होऊन बसणार म्हणून. सध्या काहीतरी सांगून अशीच वेळ मारून न्या. मी तिथल्या पोलीस चौकीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो, मी म्हटलं आणि गुगल सर्च करू लागलो. काही उपयोग नाही, मी आधीच केलंय ते सगळं. त्यांनी दिलेला एकही फोन लागत नाही आहे. बस्तरच्या घनदाट जंगलात कुठेतरी आडवाटेवर आहे तो गाव, संपूर्ण नक्षलग्रस्त भाग. काय दुर्बुद्धी सुचली लिंबाजीच्या मित्राला हनीमूनसाठी असं आडवळणी ठिकाण शोधायची, कोण जाणे. जंगलात कोणी जातं का हनीमूनला? योगेश कुरकुरला. खरी मजा जंगलातच असते मित्रा. आता वेळ बरोबर नाही म्हणून, नाहीतर सांगितला असता तुला एक किस्सा, विजयने उसासा सोडत म्हटलं. तुझ्या चावट कथा सचिनाला की त्याला ऐकव. आता काहीतरी कामाचं बोलूया, मी म्हटलं. मग आम्ही बसून नवीन व्यवसायांच्या कामाचा पाठपुरावा घेतला, हिशेब तपासले, काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. तेही उरकल्यावर आणखी 2 दिवसांनंतरही त्या चौघांशी काहीच संपर्क झाला नाही तर काय करायचं या विषयावर चर्चा केली आणि सभा संपवली. 2 दिवस वाट पाहूनही काहीच उपयोग झाला नाही. त्या चौघांनी एकही फोन केला नाही. त्यांच्या घरच्यांचे मात्र 120 फोन येऊन गेले. सारखी तीच कारणे सांगून विजय आणि योगेशच्या तोंडाला फेस येऊ लागला. आमचे त्यांच्याशी संपर्क साधण्याचेही सर्व प्रयत्न वाया गेले. तिथे पोचल्यावर फक्त एकदाच राजेशने कॉल केला होता, पण नेटवर्क बरोबर नसल्याने काहीच स्पष्ट ऐकू आलं नव्हतं. ते कुठल्या हॉटेलात थांबले आहेत हेही धड ऐकू आलं नाही. सारांश, आम्हाला तातडीने छत्तीसगडला निघावंच लागलं. योगेशने विमानाची 3 तिकीटं बुक केली. विजय, योगेश आणि मी पूर्ण तयारीनिशी निघालो. सचिन गावी साखरपुड्याच्या घाई गडबडीत होता. त्याला एक मेसेज टाकून ठेवला. बस्तरला जातोय, अर्जंट आहे. तुझ्या साखरपुड्याला हजर राहता येणार नाही म्हणून क्षमस्व, पण लग्नाला नक्कीच असू. आम्ही 10-12 दिवसात परतलो नाही तर मदत घेऊन ये. विमानाने धावपट्टीची साथ सोडली आणि वाऱ्याचा हात धरून आभाळात उंच उंच जाऊ लागलं. मी डोळे मिटून मागे टेकलो. त्या चौघांसोबत नक्की काय घडलं असेल याचा अंदाज बांधू लागलो. 2 आठवड्यांपूर्वी लिंबाजी, किरण, मंगेश आणि राजेश रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले होते. बस्तर इथूनही 300-350 किलोमीटरवर होतं. त्यांनी ड्रायव्हरसह एक गाडी भाड्याने घेतली. राजेशने आधीच बस्तर जंगल रिसॉर्टमध्ये ऑनलाईन बुकिंग करून ठेवलं होतं. कदाचित जगदीशनेही याच हॉटेलमध्ये रूम बुक केली असेल असा लिंबाजीचा अंदाज होता. घनदाट झाडी आणि खडबडीत रस्त्यावरून 8 तासांचा प्रवास करून ते रिसॉर्टमध्ये पोचले तेव्हा पूर्णतः मरगळून गेले होते. रूमवरच जेवण ऑर्डर करून त्यांनी कसेबसे 4 घास खाल्ले. आजची रात्र तरी त्यांच्या देहाला विश्रांतीची नितांत गरज होती. उद्या बघू असं ठरवून त्यांनी ताणून दिली. पहाट झाली तीच पक्ष्यांच्या मंजूळ किलबिलीने. रिसॉर्टमधील इतर पर्यटक जंगल सफारीवर निघाले तेव्हा या चौघांनी आपल्या कामाला सुरुवात केली. लिंबाजीकडे जगदीश जन्माच्या लग्नाचे फोटो होते. ते मॅनेजर्सना आणि सर्व वेटर्सना दाखवून झाले. कुणीच या जोडप्याला रिसॉर्टमध्ये पाहिलं नव्हतं. लॉगबुकमध्येही त्यांच्या नावाची नोंद नव्हती. त्यांनी दुसऱ्याच कुठल्या तरी हॉटेलात मुक्काम केला असेल लिंबाजी. तसंही आपण हनीमूनसाठी कुठल्या हॉटेलात चाललोय हे सहसा कोणी खरं सांगत नाही. आगाऊ मित्र किंवा नातेवाईक तिथेही येऊन पोचतील अशी शक्यता असते, किरण म्हणाला. तुला फार अनुभव दिसतोय. तू नक्की गोव्यालाच गेला होतास ना हनीमूनसाठी? लिंबाजीने हसत शंका घेतली. जाणार होतो, पण सचिनचा पहिला साखरपुडा मोडल्याचं ऐकल्यावर ऐनवेळी धसक्याने जागा बदलली. तो दिलजले कधी कुठे येऊन पोचेल सांगता येत नाही, किरणने खरी गोष्ट सांगितली. बापरे, मग जगदीश जन्मानेही असंच काहीसं ठरवलं असेल तर? मंगेश ओरडला. म्हणजे? राजेशने गोंधळून विचारलं. म्हणजे त्यांनी ऐनवेळी हनीमून स्पॉट बदलला असेल तर? समजा छत्तीसगडऐवजी उत्तराखंडला निघून गेले असतील आणि आपण त्यांना शोधत उगाच इथे येऊन पोचलो, असं झालं तर? मंगेशने डोकं लावलं. असू शकतं,
पण मग 15 दिवसांची सुट्टी घेऊन गेलेले आज महिना झाला तरी परतले कसे नाहीत? ऐनवेळी ठिकाण बदललं हे निदान त्यांनी आपल्या घरच्यांना तरी सांगायला हवं होतं की नाही? लिंबाजीने शंका घेतली. हो, आणि उत्तराखंड काही उत्तर ध्रुवावर नाही. मोबाईलचं नेटवर्क नसायला. मागच्या महिनाभरात त्यांनी कुणालाच फोन मेसेज काहीच कसं केलं नाही. निदान जिथे गेले असतील तिथे काढलेले फोटो तरी स्टेटसमध्ये नक्कीच अपडेट केले असते त्यांनी. राजेश विचारपूर्वक म्हणाला. हो, बरोबर म्हणताय तुम्ही. माझाच अंदाज चुकला. राजमहाल प्रकरणात बडोद्याला जाण्यापूर्वी सचिन 3 दिवस माझ्याकडेच राहायला आला होता. त्याच्यासोबत जास्त राहिलो ना की डोक्याचं खोकं होऊन जातं. चेतन कसा काय सहन करतो त्याला काय माहीत. मंगेशने सचिनच्या अनुपस्थितीचा फायदा घेत खापर फोडलं. चेतनचं सोड, सेवकाचा साखरपुडा आहे पुढच्या आठवड्यात. जुलाब लागलेल्या माणसाला टॉयलेटच्या दारावर फार वेळ अडवून ठेवता येत नाही. तसा सचिनही आता जास्त वेळ थांबणार नाही. 1-2 महिन्यातच डोक्यावर अक्षता पाडून घेणार तो. मग होणाऱ्या वहिनी त्याला कशा सहन करतील ते सांग? किरणने विचारलं. जोड्या स्वर्गात बनतात रे. शेरास 1.25 शेर भेटणार. इतकी वर्ष आपल्यावर झालेल्या मानसिक छळाचं उपटं काढण्यासाठी नक्कीच कुठल्या तरी रणरागिणीने जन्म घेतला असेल. लिंबाजी दाटलेल्या गळ्याने म्हणाला. अरे काय चाललंय काय? विषय कुठला आणि कुठे वाहवत चाललात? केसकडे लक्ष द्या. राजेश डाफरला. खरं तर त्यालाही थट्टा मस्करीत रस होता, पण यावेळी सोबत चेतन नाही आणि पहिल्यांदाच आपण एका मोहिमेचं नेतृत्व करतोय याचं त्याला बरंच दडपण आलं होतं. मी काय म्हणतो, या जंगली भागात असून किती रिसॉर्ट्स असतील. आपण सर्वच पालथी घालूयात. ती दोघं खरंच इथे आली असतील तर कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये नक्कीच तशी नोंद सापडेल. मंगेशने कॉफीचा घोट घेत म्हटलं. हे पटलंय मला. असंच करूया. किरणने दुजोरा दिला. मग राजेश आणि मंगेश असा एक गट आणि किरण व लिंबाजीचा दुसरा गट त्या बेपत्ता हनीमून कपलच्या शोधावर निघाले. 2 दिवस शोधाशोध केल्यावर एव्हरग्रीन रिसॉर्टच्या लॉगबुकमध्ये जगदीश आणि जन्माचे रेकॉर्ड्स सापडले. ते 2 दिवस तिथे थांबले होते, पण तिसऱ्या दिवशी भल्या पहाटेत चेकआउट करून निघून गेले. कुठे गेले याचा काहीच पत्ता नव्हता. त्यांचे मोबाईल्स त्या दिवसापासूनच अनरिचेबल होते. निराश होऊन माघारी परतणार तेवढ्यात एका वेटरने येऊन माहिती दिली. चेकआउट करण्याच्या आदल्या रात्री बिमाल नावाच्या वेटरशी त्यांची दीर्घ चर्चा झाली होती. त्यांनी त्याला 500 रुपयांची बक्षिसीही दिली. पण दुसऱ्याच दिवशी बिमालची म्हातारी आई दगावली आणि तो रजेवर गेला. कहाँ रहता है ये बिमाल? लिंबाजी विचारलं. सरजी, वो बंजारन बस्ती से आता था. उनका कोई एक ठिकाना नहीं होता. आज यहाँ तो कल वहाँ. लेकिन पिछले 3 सालों से बैलाडीला की पहाड़ियों पर बसेरा है उनका. वहाँ तक कोई गाड़ी नहीं जाती. घने जंगलों से 2 दिन का रास्ता है. बीमाल भी 2-3 महीने में 1-2 बार चल के ही जाता था अपने गांव. वेटरने माहिती पुरवली. राजेशने त्याला 500 रुपये दिले. मला वाटतं जगदीश जन्माबद्दल कोणी सांगू शकेल तर तो बिमालच. म्हणजे आता एकतर बिमाल परतण्याची वाट बघायची, नाहीतर स्वतःच त्याच्या शोधात निघायचं. काहीतरी एक ठरवावं लागेल. लिंबाजी डोकं खाजवत म्हणाला. पण बिमाल परतलाच नाही तर? तसाही तो बंजारी आहे. आई आजारी होती म्हणून करावी लागली असेल नोकरी. आता जर त्याला काही गरजच नसेल तर काय येईल तो परत? किरणने शंका घेतली. बरोबर. मागच्या 3 वर्षात त्यांनी आपली जागाही बदललेली नाही. बंजारे एकाच ठिकाणी फार वेळ राहत नाहीत. लवकरच त्यांचा तांडा दुसऱ्या कुठल्या तरी अज्ञात स्थळी निघून जाईल आणि त्यासोबत जगदीश जन्माचा सुगावाही. त्याआधीच आपल्याला बिमालला गाठायला हवं. चला पटापट आपापल्या बॅगा भरायला घ्या. खाणं पिणं कॅम्पिंगचं सर्व सामानही घ्या. उद्या सकाळीच बैलाडीलाच्या पर्वतरांगांकडे कूच करूयात, राजेश म्हणाला. सर्व तयारीला लागले. राजेश सुद्धा एक अनुभवी आणि हुशार गुप्तहेर. त्याला लिंबाजी, किरण आणि मंगेश सारख्या दिग्गज आणि हरहुन्नरी मंडळींची साथ. तरीही एक अनामिक हुरहुर त्याला आतल्या आत पोखरत होती. त्या रात्री चौघांनीही आपापल्या कुटुंबाला फोन लावून प्रदीर्घ चर्चा केली. उद्यापासून काही दिवस दाट रानात जाणार आहोत. कदाचित तिथे रेंज असणार नाही असे सांगितले. लवकर घरी परत या, आम्ही वाट पाहू असे गोड निरोपही मिळाले.
प्रथमदर्शनी तरी ही मनालीच्या सायको किलर सारखी केस वाटत नाही. ते कपल स्वतःच रानात ट्रेकिंगला गेलं असेल आणि वाट हरवलं असेल अशी राजेशला शंका होती. बिमालला भेटून फक्त या गोष्टीची पुष्टी करायची होती. म्हणजे बस्तरच्या वनाधिकारी आणि पोलिसांना शोध मोहिमेच्या कामाला लावता आलं असतं. खरं तर इथे आल्या आल्याच लिंबाजीने जगदीश जन्माच्या मिसिंगची तक्रार जगदलपूरच्या पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी शोधाशोध सुरूही केली, पण ती फक्त रिसॉर्टच्या आसपासच्या भागापुरतीच मर्यादित होती. पहाटे 5 वाजताच उठून आपली धडाकेबाज चौकडी मिशन बिमाल या मोहिमेवर निघाली. पोलीस, स्थानिक लोक आणि गुगल मॅपच्या मदतीने राजेशने बैलाडीलाच्या दुर्गम डोंगरावरील बंजारा वस्तीकडे जाणारा रानटी मार्ग एका नकाशावर आखून घेतला होता. 3-4 तासातच मनुष्यवस्ती मागे टाकून ते घनदाट अरण्यात शिरले. हे जंगल पाहून मला रामायणातल्या दंडकारण्याची आठवण होते मित्रांनो. अचानक एखादी शूर्पणखा प्रकट होऊन भाळली माझ्यावर तर काय करायचं. चालून चालून थकलेल्या मंगेशने विनोद केला. फार काही होणार नाही एवढं. तिला नाही म्हणालास तर ती इथल्या इथे जीव घेईल आणि हो म्हणालास तर घरी वहिनी जीव घेतील. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुझी खैर नाही हे नक्की. लिंबाजीने विचारपूर्वक उत्तर दिलं. सर्वच हसले. पायात अगदीच गोळे येऊ लागले तेव्हा ते थांबले. ऊन वाढलं होतं. सतत घनदाट झाडांची सावली डोक्यावर छत्र धरून असली तरी हवेतल्या आर्द्रतेमुळे भारी उकाडा जाणवत होता. सर्वांचे कपडे पावसात भिजल्यासारखे चिंब झाले होते. सोबत आणलेलं पाणी अर्ध्याहून अधिक आताच संपलं होतं. अजूनही 1.5 दिवसांचा असाच दमछाक करणारा प्रवास बाकी होता. वाटेत कुठेतरी एखादा वाहता झरा पाहून आज रात्रीचा तळ ठोकायचा असं त्यांनी ठरवलं. अंदमान नंतर पाहिलेलं हे दुसरं खरंखुरं जंगल. सालं इतकं निबिड रान आहे की मॅन वर्सेस वाईल्डच्या बेअर ग्रिल्सला इथे सोडलं तर तोही परतून यायचा नाही. किरण वैतागून म्हणाला. काय रे राजेश, इथे वाघ बिबटे वगैरे नाहीत ना? आजची रात्र काढायची आपल्याला या जंगलात बॉस? मंगेशने विचारलं. जंगली कुत्री, गवेरेडे, हरणं वगैरे पुष्कळ आहेत. एखादा वाघ आढळतो कधीतरी, पण त्यांचे फारसे हल्ले वगैरे झालेले ऐकिवात नाही. राजेशने काल नेटवर वाचलेली माहिती सांगितली. छे, मला नाही विश्वास बसत. असणारच इथे भरपूर वाघ बिबटे. आपण त्यांना पाहू शकत नाही, पण ते आपल्याला कुठल्या तरी गर्द झाडीतून नक्कीच पाहत असतील. होत असणार त्यांचे हल्ले, पण हल्ल्यातून वाचलेला जिवंतच राहत नसेल तर कळणार कसं त्या हल्ल्यांबद्दल? मला वाटतं जगदीश जन्मासोबतही असंच काही झालं असेल. मंगेश गंभीरपणे म्हणाला. शुभ शुभ बोल रे मंग्या. सचिनसारखा निराशावादी बनून कशाला सगळ्यांना घाबरवतोस? लिंबाजी चिडला. घाबरवत नाही मित्रा, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली. मंगेशने स्पष्टीकरण दिलं. वाघ बिबट्यांपेक्षाही क्रूर प्रजात या जंगलात वावरते मित्रांनो, आणि मला तिचंच अधिक टेन्शन आहे. राजेश चाचरत म्हणाला. कोण? काळं अस्वल ना? मलाही खूप भीती वाटते त्याची. आपल्या धारधार नख्यांनी जिवंतपणीच माणसाचा अक्षरशः चेंदामेंदा करून टाकतं ते, असं ऐकलंय मी. किरणच्या अंगावर शहारे उमटले. अस्वल धोकादायक आणि बेभरवशाचा प्राणी आहेच, पण मी सध्या त्याबद्दल बोलत नाहीये. मला चिंता वाटते या गर्दरानात दडून राहिलेल्या क्रूर नक्षलवाद्यांची. माणसांची शिकार करायला आवडते त्यांना, राजेश दडपलेल्या आवाजात म्हणाला. आणि तेव्हाच त्यांच्या पाठीमागच्या झाडीत एक जोरदार सळसळ ऐकू आली. कुणीतरी त्यांच्याच दिशेने धावत येत असावं.